तर कोणाच्या गळ्यात कोणाचा घंटा, कोण झाला घरात नॉमिनेट, कोणाची एंट्रीने सगळे हादरले. चला चर्चा करूया आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिल्मी बाही. तर तुमचाच लाडका मी चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचा आपल्याच्या लय भारी शो मध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असणार तर फटफट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज फटाफट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही जे आमच्या व्हिडिओजला जे प्रेम देतात, सपोर्ट देतात, त्यासाठी मी तुमचा मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण आपला एक रिसेंट व्हिडिओ जो गेल्या 10 दिवसाआधी अपलोड केला होता, त्याला आज ऑलमोस्ट 20K पार झाले. तर त्यासाठी मी खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या. तर विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण सुरू करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला. तर चला मंडळी, काल होता एपिसोड नंबर 46. 46 नंबर एपिसोड मध्ये घडलं काय याच्याबद्दल आपण जरा चर्चा करूया. घरामध्ये काल एक सुरुवात झाली. सकाळी सुरुवात भांड्यांवरच होते. आपल्या तुम्हाला तर माहिती, किचन वरनं सुरुवात होते आणि किचन वरनच आपलं बिग बॉस संपतं. तर काल थोडस असंच झालं. नंतर मग बिग बॉसने सांगितलं की तुम्ही लोक नियमाचं उल्लंघन करता आहेत. कारण घरामध्ये ज्या लोकांना पाण्यात धक्का दिला गेला होता त्या लोकांना लक्झरी आयटम वापरणं अलाउड नव्हतं. आणि लक्झरी आयटम बऱ्याच लोकांनी वापरलं. म्हणजे जसं अंकिताने वापरलं, निकीने वापरलं, त्यानंतर त्यानंतर अरबाजने वापरलं. म्हणजे लक्झरी आयटम मीन्स कॅडबरी झाली, कॉफी झाली, उकळलेले पदार्थ त्यांना खायला लावले होते. त्या बया लोकांनी तर उकळलेले पदार्थ खाल्लेच नाही, आपलं नॉर्मल खात आहे. सो त्यामुळे बिग बॉस चिडले. बिग बॉस चिडल्यामुळे आपले सूरज दादाही चिडले. सूरज दादा असं फाटकन असं जोरात मारलं. तर मला वाटलं भाई मारतो पडेल का काय. मी घाबरलो त्याच्यामध्ये, कारण तो जोरात मारलं. तो बोलतो की बिग बॉस जसं सांगाल मी तसं करल, असं तो बोलला. आणि तो तिथे चिडला, कारण त्याचं चिडणं ही रिअल होतं. कारण बिग बॉसने आधीच सांगितलं होतं की नियमांचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. तुम्हाला लक्झरी आयटम तुमच्यासाठी नाहीये तर तुम्ही नका यूज करा. तो कॅप्टन आहे तर त्याची जिम्मेदारी आहे की त्याने ते प्रॉपर त्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे, आणि तो ठेवतोय. सो तिथे त्याचा तो जो राग करणार होता तो बोलतो ना आपण जायज था. सो तिथे आपला हा हिरो चिडला, सूरज. मग त्याला बाकी लोक समजवायला लागले. काय फायदा नाही समजून, कारण तो त्याच्या बरोबर, तो त्याच्या लेवलला एकदम बरोबर चाललाय. तो आता आपला गेम एकदम मस्त खेळतो, समजलाय. बाकी लोकांनी समजून का फायदा नाही. आपण समजू असं चाललंय. त्यानंतर घरात मग बिग बॉसने शिक्षा सुनावली तर सांगितलं की लक्झरी आयटम घरातनं बाहेर जाते. सगळे लक्झरी आयटम घरातनं बाहेर गेले. आणि अजून जर का तुम्ही असेच कांड केले तर सगळं जेवणही बाहेर जाईल, असं बिग बॉसने सांगितले. सो त्याच्यामध्ये मजा तर येणार आहे, कारण लक्झरी आयटम बाहेर गेले. जाम मजा करत होते, गेले बाहेर. त्यानंतर घरामध्ये घडला एक टास्क आला की सगळ्यांचे डोळे, कारण टास्कवरच त्यांना त्यांचं पर्सनॅलिटी दाखवायची असते. बाकीचे टाइम काहीच नसतं त्यांचं. कारण तुम्ही जर का बिग बॉस एपिसोड बघत असणार तर त्याच्यामध्ये ना टास्कवर जास्त फोकस दिसतोय. कारण हे लोक पर्सनॅलिटी दाखवतच नाही दुसरी. आता डीपी दादा एवढे कॉमेडियन आहे, त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला बघायला भेटते. अंकिता स्टँडअप कॉमेडियन आहे, तिची पर्सनॅलिटी आपल्याला बघायला भेटते. आर्या रॅपर आहे, तिचे रॅपिंग नाही बघायला भेटते. अभिजित सिंगर आहे, त्याची सिंगिंग नाही बघायला भेटते. काहीतरी म्हणजे इंटरेस्टिंग बघायलाच नाही भेटत. टास्क आणि भांडण हेच आपल्याला बघायला भेटते. तर आय थिंक हा कन्सेप्ट थोडा चेंज झाला पाहिजे. सो आय थिंक होईल, हळूहळू चेंज होईल. बिग बॉस आमचे व्हिडिओ पण बघतायत आणि बिग बॉस आय थिंक याच्यावर निर्णय घेतीलच. ठीक आहे. त्यामध्येच जान्हवी सोबत आहे ना आपली आर्या ताई लढायला लागली. आता सध्या भांडणं करायला लागली. मस्त चाललं होतं त्यांची फ्रेंडशिप, एका हप्त्याची चांगली चालली होती. तिला त्या बाथरूम वरनं ती बोलली की तू व्यवस्थित झाड. आता ती चुकीचं नव्हती बोलली, जान्हवीची साईड नाही घेते, पण ती चुकीचं नव्हतं बोलली की तू व्यवस्थित झाड तिथे. ही बाई तिच्यावर येऊन चढली की तू मला का सांगते, मला सांगायचं नाही, मला पटेल तसं करेल, तुला त्रास येतो तू कर, हे ते. अंकिताने सांगितलं की मागच्या वेळेस जेव्हा मला त्रास झाला होता तेव्हा मी वर्षा त्यांना सांगितलं होतं, त्यांनी ते अग्री केलं होतं आणि ते तिथे सॉर्ट आउट झालं. मग तू एवढं फालतू मध्ये हायपर का होते. आणि ही कॅमेरामध्ये बघून हसू लागली. म्हणजे ते दिसलं की ही काहीतरी प्री प्लॅन करत होती. सो पता नाही यार, तिचा गेम आहे, आपण त्याच्यात काय बोलू नाही शकत. ठीक आहे, तिला तसं चांगलं दिसायचं असेल, कारण बिग बॉसने सांगितलं होतं की तुझा गेम आर्या फक्त निक्कीवर आहे. तर ती आता डिसाईड करते की माझा गेम आता जान्हवीवर आहे. कारण जान्हवी ही गाजलेली आहे. ती आता तिचा एकदम प्रॉपर गेम खेळते आणि खूप चांगला गेम खेळते. तिने कॅप्टन्सी टास्क मध्ये पण आपला कुठल्याही प्रकारचा कूल न सोडता चांगल्या पद्धतीने तिने परफॉर्म केलं.
ठीक आहे. आणि बाकी टास्कमध्ये पण तिने दुधाच्या टास्कमध्ये पण तिने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलं. सो शी इज डुईंग वेल. सो तिच्यासाठी सपोर्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ती आता चांगलं खेळते. जो चांगला खेळतोय, जो चांगला आहे, प्रॉपर पर्सनॅलिटी आहे, रिअल पर्सनॅलिटी, त्याला आपण सपोर्ट करणार. जो रिअल पर्सनॅलिटी नाहीये त्याला आपण सपोर्ट नाही करणार, असं आपल्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे. सो महाराष्ट्र तिलाही सपोर्ट करतोय आणि चांगल्या पद्धतीने करतोय. येऊया आपल्या टास्कवर. घरामध्ये काय झालं? घरामध्ये घातला होता एकमेकाच्या गळ्यात घंटा. व्हॉट इज मेन इज घंटा. तर घंटा असा होता की प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ना एकमेकाचा फोटो घातला होता. म्हणजे समजा अंकितेच्या गळ्यामध्ये जान्हवीचा फोटो, जान्हवीच्या गळ्यामध्ये निक्कीचा फोटो, अरबाजच्या गळ्यामध्ये कोणाचा फोटो होता? वर्षदाईचा फोटो होता. पाडीदादाच्या गळ्यामध्ये अरबाजचा फोटो होता. ते असं चाललं होतं. मग ते डील करत राहिले ते. आणि एक समोर असे प्लेट ठेवले होते, त्याच्यावर दिवे ठेवायचे होते. जो तिचा दिव्यावर पोचला तो वाचला, जो नाही पोचला तो बाहेर आला. मध्ये कॉम्प्रोमाइज मध्ये पहिल्याच राऊंड मध्ये अरबाजने आपल्याला माघार घेतली आणि वर्ष त्यांना केलं. दुसऱ्या राऊंड मध्ये 2 लोकांना करायचं होतं. म्हणजे 2 लोकांनाच फक्त नॉमिनेशन करता येणार होते. पण आपले हुशार लोक तिघच्या तिघ, आर्या, अंकिता आणि वैभव दादा, आपले हे तिघे माघार घ्यायला तयार नाही झाले. तिघेच्या तिघ नॉमिनेट, काहीच विषय नाही. सो तिथे तो संपला. त्यानंतर पुढचा राऊंड झाला. अभिजितला नॉमिनेट करायचा विषय होता. डीपी दादाने उत्तर दिलं, ते काय बोलतात ते रिझन दिलं, पण ते काय व्हॅलिड नव्हतं. सो डीपी दादा तिथे काय त्याला नॉमिनेट करू शकले नाही. मग शेवटच्या कार्यामध्ये जागा नव्हती, मग शेवटी त्याला अभिजितलाही नॉमिनेट करायला लागलं. आणि मग घरामध्ये तेच वाचावाची चालली. निकी पण नॉमिनेट झाली त्याच्या चक्करमध्ये. त्यामुळेच थोडंसं झाला, आवाज झाला, पण काय एवढा क्लास आवाज नाही झाला जेवढा व्हायला पाहिजे होता, जेवढा कल्ला व्हायला पाहिजे होता टास्कमध्ये. ऐसा क्यों किया, मला का बर केला तू, हे ते, असं काही नाही झालं. शांततेत तो टास्क पार पडलाय. त्यासाठी मी बिग बॉसच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही एवढ्या शांततेत टास्क परफॉर्म केला. टास्क मध्ये आता नॉमिनेट कोण कोण झालं याच्यात सांगायचं आहे. संग्राम दादा चौगुले यांची जी एंट्री ना ती यांना हादरली आहे सगळ्यांना. कारण संग्राम दादाने जो बॉम्ब फोडलेत ना घरामध्ये येऊन, एक एक अशी जोर असे धरतो आणि असं जोरात मारतो, धरतो आणि जोरात मारतो. त्याच्यामुळे हादरलेत काही लोक. ठीक आहे, तुम्हाला ते दिसतच आहे. कुठेतरी ना अरबाजचं म्हणणं आहे की सूरज आहे ना आता संग्राम बरोबर फिरतोय, तर पाडीदादाला कुठेतरी त्रास होतोय. असं म्हणजे पाडीदादाचा जो कॅमेराचा व्ह्यू आहे तो जातोय, असं अरबाजचं म्हणणं आहे. पण त्यांचा कॅमेरा व्ह्यू जाण्याचं काही कारणच नाहीये, कारण ते स्वतः आपला गेम व्यवस्थित खेळत आहेत. ठीक आहे, ज्या दिवशी ते त्यांचा गेम खेळणं बंद करतील, बिग बॉसच त्यांना सांगतील जा बाई घराच्या बाहेर. सो त्यांचा गेम ते व्यवस्थित खेळतात. तू बाई तुझ्या गेमवर लक्ष दे. तुझा गेम आता आय थिंक सुधरू शकेल. तू जर का निक्कीच्या माया जाळामधनं बाहेर आला तर तू पण खूप चांगला प्लेअर आहेस. तुला आधी पण सांगितलंय की तू चांगला प्लेअर आहेस, तू चांगला खेळू शकतोस. पण तू तिच्या नादात नको लागूस मित्रा, आणि आपला गेम खेळायला सुरुवात कर. बाकी कोण कोण झालं नॉमिनेट याबद्दल आपण चर्चा करून घेऊया फटफट. सर्वात पहिले नॉमिनेट झाल्यात वर्षाताई, त्यानंतर वैभव, त्यानंतर आर्या, त्यानंतर अंकिता, त्यानंतर अभिजित सावंत आणि निकी तांबोली. एवढे लोक झालेत नॉमिनेट. आता कोणाची दुनिया हादरणार हे आपल्याला बघायला भेटणारच पूर्ण हप्त्याभरामध्ये. कारण नॉमिनेशन झालं म्हणजे यांना असं वाटतं की नॉमिनेशनच्या वेळेसच आपली पर्सनॅलिटी दाखवायची असते. मग भांडणं करतील, मग मुद्दाम एकमेकाला डवचवणार, मुद्दाम एकमेकाचं नाव घेणार, या गोष्टी आपल्याला बघायला भेटणारच आहेत. हे बघण्यासाठी आपण आपला कल्ला कंटिन्यू ठेवूयात आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिल्मी बाई. आणि त्यासोबतच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमा प्रीमियमवर आपण हेच व्हिडिओ बघू शकतात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई. लव्ह यू ऑल. जय शिवराय.